हे स्वप्न घेऊन मी रस्त्यावर तुम्हाला काय म्हणत नाही, कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, आपली एकजूट काय जाऊ द्या, फक्त एकच या हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माझं मागणं आहे, मी तुमच्या बळावर लढतोय, कुटुंब असूनही नसताना मला तुमच्याशिवाय कोणी नाही, फक्त मला उघडं पडून देऊ नका आणि पाठबळाने आशीर्वाद काय राहू द्या, यांच्या छातीवर तुम्हाला आरक्षण देतो. गोरगरीब मराठ्यांना किंमत आणण्याचं काम मी करायला लागलो, गोरगरीब मराठ्यांची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम करायला लागलो, गोरगरीब मराठ्यांना किंमत दिली जात नाही. 10% राजकारणी मराठ्यांची जातील, पण 90% मराठ्यांचं काय, आणि ते 90% मराठी मोठे व्हावेत म्हणून मी ताकदीने संघर्ष करून काम करतो. माझं स्वप्न आहे चपला सकट नेते तुमच्या पाया पडले पाहिजे, तुम्हाला नाही. तुमच्या मतात आणि तुमच्या मताला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतं सरकार पुढे गेलं नाही पाहिजे हे मला करायचं. या राज्याची पावर गरीब मराठ्यांच्या हातात राहिले पाहिजे, हे काम आपल्याला करायचं. या राज्यात मराठ्यांना शिवाय पाय आला नाही पाहिजे, मराठ्यांनी सिद्ध केलाय. आणि पुढच्या काळात जर आपल्याला आरक्षण नाही दिलं तर राज्यातल्या मराठ्यांची बैठक घेऊन 288 उमेदवार उभे करायचे का 288 पाडायचे. तर बातमी आहे मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या गंभीर इशाऱ्याची. 13 जुलैपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास पुढील बैठक मुंबईमध्ये असणार असल्याचा इशारा जरांगे यांनी हिंगोलीमधील शांतता यात्रेतून केलाय. तसंच मराठ्यांना सरसकट कुणबी दाखल देण्याची मागणीचा पुनरुच्चार सुद्धा जरांगे यांनी केलेला आहे. तर भुजबळांचं ऐकून मराठा समाजावर अन्याय करू नका असा थेट इशारा सुद्धा त्यांनी सरकारला दिलाय. समाजावरती संकट भोंगावतो, समाजाला वेठीत धरायचं काम केलं. तुम्हाला माझी विनंती आहे, जर सरकारने आरक्षण नाही दिलं तर पुन्हा मुंबईकडे जावं लागेल. तुम्ही सगळे येणार का? एकटा छगन भुजबळचा ऐकून तुम्ही जर मराठ्यावर अन्याय केला तर महाराष्ट्र किंवा आरक्षण छगन भुजबळची मक्तेदारी नाहीये. छगन भुजबळचा ऐकून जर मराठ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येणार.